नमस्कार लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. किती महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता खटाखट जमा होणार? महत्वाची अपडेट आलीये समोर. मार्च आणि एप्रिलचे पैसे एकत्र मिळणार का? 1500 रुपयांऐवजी थेट 3000 रुपये खात्यात येणार का? आणि 54 लाख महिलांना मोठा धक्का बसणार आहे. पूर्ण माहिती जाणून घेऊया. आपल्या मराठी योजना मॅगझिन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक अतिशय मोठी अपडेट पाहणार आहोत. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी चर्चा सुरू आहे आणि अनेक महिलांना प्रश्न पडलाय की पैसे कधी येणार. सध्या मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. यामुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये चिंता निर्माण झालीय. पण आता मोठी अपडेट अशी आहे की सरकारकडून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र देण्याची शक्यता व्यक्त केली जाते. म्हणजेच जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली तर महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात. पात्र आणि अपात्र महिलांची माहिती. या योजनेत सध्या सुमारे 1.98 कोटी महिलांना पात्र असल्याची माहिती समोर येते. पण यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे सुमारे 54 लाख महिलांना 1500 रुपयांचा लाभ बंद होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी पडताळणी. ई-केवायसीमुळे मोठा बदल. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे अनेक महिलांचे नाव यादीतून काढण्यात आले आहे. आधीच लाखो अपात्र लाभार्थी हटवण्यात आले आहेत आणि पडताळणी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. हप्ता उशिरा का? मार्च आणि एप्रिलचा हप्ता उशिरा येण्यामागे काही कारणे आहेत. ई-केवायसी पडताळणी सुरू आहे. अपात्र लाभार्थी हटवले जात आहेत. डेटामध्ये सुधारणा आणि तपासणी. त्यामुळेच हप्ता थोडा उशिरा येतोय. सामग्री संपुष्टी. महत्वाची माहिती. दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. कधीकधी 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातात. यावेळी 3000 रुपये मिळण्याची शक्यता. महिलांसाठी महत्वाचा सल्ला. लाडक्या बहिणींनो, लगेच तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का तपासा. आधार आणि बँक लिंक तपासा, नाहीतर पुढील हप्ता थांबू शकतो. तर बहिणींनो, ही होती मोठी अपडेट. 3000 रुपये मिळणार का की 1500 रुपये बंद होणार हे पूर्णपणे तुमच्या ई-केवायसीवर अवलंबून आहे. तुमची ई-केवायसी झाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.